150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली, कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले. अध्यक्ष महोदय, कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या, 10 तोळे सोने, 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात. अध्यक्ष महोदय, या टोळ्यांवरती खरोखर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. फार कमी लोक 420चा गुन्हा दाखल करतात, नाही तर लोक कशाला इज्जतीचा पंचनामा म्हणून केसच दाखल करायला येत नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, ही फार समाजामधली गंभीर बाब आहे. कसं आहे माहिती आहे का, सध्या राज्यामधली आणि देशामधली परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे. कारण की पोरांच्या हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळं त्यांना छोकरी मिळत नाही. त्याच्यामुळं राज्यामधली परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे. पोरांचे लग्नाचे वय होऊन चालले आहेत. पोरं 25-25, 30-30 वर्षाचे होत आहेत, तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. म्हणून अनेक जण मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. मग पोराचं लग्न कसं करावं, काय करावं, याच्यासाठी त्यांच्या घरचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. म्हणूनच काही जण विकत नवरी आणत आहेत, विकत बायको करत आहेत. पण मात्र ज्या बायका विकत आणल्या त्या सुद्धा घरामध्ये जास्त दिवस राहत नाहीत. कोणी 2 दिवस राहतंय, कोणी 4 दिवस राहतंय आणि घरातलं सगळं सोन्या चांदीचं सामान घेऊन आणि दिलेली जी रक्कम आहे ते सगळे घेऊन फरार होत आहेत. अशा पद्धतीच्या घटना सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. मग या संपूर्ण घटनांवर आळा बसावा, अशा घटना राज्यामध्ये घडू नये म्हणूनच त्याच्यावर आवाज उठवलाय तो म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांनी. सुरेश धस यांनी थेट सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि सरकारला आवाहन केलंय की कठोरातला कठोर कायदा करावा, जेणेकरून तरुणांची अशी फसवणूक होणार नाही. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सध्या राज्यातल्या तरुणांची संख्या वाढलेली आहे, तर मुलींची जी संख्या आहे ती कमी होत गेली आहे. आणि दुसरीकडं मुलींचं शिक्षण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललं असल्यामुळं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं नवरदेव निवडायचं ठरवल्यामुळं सुद्धा पोरांना लग्नासाठी पोरी मिळत नाहीयेत. तर दुसरीकडं जे मुलीकडच्या आहेत त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मुलींच्या घरच्यांना वाटतं की पोरग सरकारी नोकरीला असावं, नाहीतर मग कुठल्या तरी मोठ्या पदावर असावं, त्याच्याकडे भरपूर जमीन असावी, त्याचा मोठा बंगला असावा. अशा मोठ्या आशा अपेक्षा घेऊन मुलीच्या घरचे त्या पद्धतीनं नवरदेव बघत आहेत. पण मात्र ज्यांना नोकरी नाही, हाताला काम नाही, अशा तरुणांचं काय, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. म्हणूनच अनेक जण विकत नवऱ्या, विकत बायका सुद्धा आणतायत. मग त्या बायका पळून जात आहेत, त्यांच्यासोबत अशा पद्धतीच्या घटना घडतायत. मग अशा घटनांची जर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलं तर उगाच समाजामध्ये आपली बदनामी होईल, म्हणून अनेक जण तक्रारी सुद्धा देत नाहीयेत. अशाच घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 20-25 वर्षा पहिले राज्यामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती. 20-25 वर्षा पहिले मुलाकडचे मोठ्या प्रमाणात भाव खात होते आणि सांगत होते आमचं पोरग एवढं शिकलेलं आहे, त्याला आता नोकरी लागणार आहे, तो मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे, आम्ही एवढा हुंडा घेणार आहोत, आम्ही अशा पद्धतीनं करणार आहोत, तुमच्या पोरीला घरातले सगळे कामं येतात का? अशा पद्धतीचे प्रश्न पहिले पोराकडचे विचारायचे आणि पोरगी पसंत करताना अनेक अटी शर्यती सुद्धा ठेवायचे. पण मात्र काळानुसार परिस्थिती बदलत गेली. राज्यामध्ये आणि देशामध्ये मुलींची संख्या कमी होत गेली. म्हणूनच मुलींची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांच्या डिमांड सुद्धा वाढलेल्या आहेत. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार नेमकं काय करू शकतं, या सुद्धा गोष्टीचा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागेल. जर सरकार याच्यामध्ये काही करायचं ठरवलं तर ते करावं लागेल. मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकारला प्रोत्साहन द्यावे लागेल. त्या पद्धतीच्या काही योजना आणाव्या लागतील, जेणेकरून राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांची, मुलींची संख्या वाढेल आणि मग सगळं काही सुरळीतपणानं होईल. पण मात्र हे काही सहजासहजी होणार नाही. त्याच्यासाठी 10, 20, 25 वर्षाचा कार्यकाळ सुद्धा लागू शकतो.
पण मात्र सध्या जर या संपूर्ण प्रकरणावर काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, सरकारला काहीतरी मध्यस्थी करायची असेल, तर मग राज्यातल्या तरुणांना त्यांना नोकरी द्यावी लागेल, त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं चालेल. दुसरीकडं शेतकऱ्याच्या पोराला तर पोरगी द्यायला सुद्धा कोणी तयार होत नाही, कारण की शेतीमालाला भाव सुद्धा नाही. मग सरकारनं शेतीमालाला सुद्धा भाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून काहीतरी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी सुद्धा सुखकर झाला पाहिजे, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की आपण शेतकऱ्याला मुलगी दिली पाहिजे. आता अशा पद्धतीचा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केल्यानंतर सरकार खरंच त्याच्यावर गांभीर्यानं दखल घेईल का आणि या संपूर्ण प्रकरणावर काहीतरी तोडगा काढेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.